मित्रांनो, परिचय करून देईन. नाव शिवहरी पांडुरंग नागरे. शिक्षण आहे BE सिव्हिल, एक सिव्हिल इंजिनियर आहे. जालन्याहून बिलॉंग करतो. आणि आत्ताच जे होस्टिंग करतात हे माझे ग्रेट सिनियर, ज्यांनी मला बिझनेसमध्ये आणलं आणि जी त्यांनी स्टोरी सांगितली त्या स्टोरीचा पूर्वार्ध मी तुमच्यासमोर उभा आहे. मित्रांनो, एखाद्याला बोर्ड करताना काय त्रास होतो, मी सुद्धा सहजासहजी कुठलीच गोष्ट ऐकली नाही. जवळजवळ 1 ते 1.25 वर्षाचा प्रवास आणि त्या प्रवासाचं संपूर्ण जे श्रेय जातं हे नंदकिशोर नाटकर सरांनी, ज्यांनी घेतलेली मेहनत. त्या अगोदर मार्केटिंग हे काय बाब आहे ही मला माहिती पण नव्हते, पण सरांच्या माध्यमातून मी इन झालो. त्यानंतर मला जे दुसरे गुरु भेटले ते म्हणजे जगन कुलते सर. त्यांनी अगदी बोटाला धरून प्रत्येक बाब कशी आपण डेव्हलप करायची, कुठलीही अडचण असली तर त्यातून मार्ग काढला. कधी मला खचू दिलं नाही, प्रत्येक वेळेस धीर दिला. आणि मित्रांनो, खरं सांगतो की RTC कसं झालो हे मलाही कळालं नाही. पॉवर ऑफ ऑफलाईन. दुसरे बाब, यानंतर आमच्या टीमला एक विशेष आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद म्हणजे जे आमचे WTC आहेत तेजस सर, जे वेळोवेळी अगदी फील्डवर्कमध्ये सुद्धा नेमकं आपल्याला कशा पद्धतीने फॉलोअप घ्यायचा, अगदी ग्राउंड लेवलला त्यांनी आम्हाला मदत केली. आणि यासोबत हे सगळं करत असताना ज्यावेळेस आपण फील्डवर्क करतो तर फील्डवर्कमध्ये एक नाव न घेता आमचा प्लॅन कधी पूर्ण झाला नाही आणि ते श्रेय जातं बोधरे मॅडमला. मित्रांनो, हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये बरेच अपडाऊन आलेत, पण या अपडाऊनमध्ये आज जर गर्वाची बाब सांगायला झालं तर चांदा ते बांद्रा म्हणजे चांदा ते बांदा म्हणजे चंद्रपूरलाही टीम आहे आणि मुंबईला पण टीम आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र व्यापलं. आणि आज म्हणजे प्रत्येक पॉकेटवरून लोक आलेले आहेत. तर हे जे आहे ना हे बाकी इतर कुठेच भेटणार नाही. म्हणजेच कधी कधी तर असं वाटतं ना, आपण फील्डवर जातो, फील्डवर वर्क करत असताना ज्यावेळेस एखाद्या नवीन टाऊनला गेलो, नवीन मित्र तयार होतो, त्याच्यासोबत संबंध येतात, त्यानंतर एक विश्वास तयार होतो. असं वाटतं की बाकीच्या गोष्टी वेगळ्या, पण हे जे भेटतं ना हे नेटवर्क मार्केटिंगमध्ये फार मोठी शान आहे. हे इतर कुठेही भेटलं नसतं. म्हणजे जिथे अगदी जवळचे भाऊ असेल, भाऊबंदकी असेल, इथे ज्या गोष्टी आपल्याला भेटत नाही त्या सगळ्या गोष्टी या नेटवर्क मार्केटिंगमध्ये प्रत्येक आपल्या लीडरच्या बाबतीत या गोष्टी घडतात. आणि यासाठी मी फार म्हणजे त्या मनानं फार समाधानी आहे किंवा फार माझं भाग्य आहे की मला वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्या बाबी बघायला भेटल्या. आता लीडर म्हणजे प्रत्येकाचं नाव घेण्यापेक्षा प्रत्येक जण, म्हणजे मी जे सांगितलं की मला अगदी जर विचार केला की माझे अगदी करंटमध्ये आदित्य सर ज्यांनी आता प्लॅन दिला आणि त्यानंतर लोखंडे सर, या दोघांच्या माध्यमातून जो ग्रुप वाढत गेला, हा ग्रुप कसा वाढला, त्यानंतर हा कसा डेव्हलप झाला हे कळालं पण नाही. पण आज जर बघत गेलो तर माझ्या जे टीमची संख्या आहे ही साधारणतः 1283. आज सकाळी मी बघितलं एवढे माझे आज टीम मेंबर आहे, जे टीम आहे. तर मित्रांनो, मी एकच आपल्याला संदेश देऊ इच्छितो किंवा आज मला या वयामध्ये मला समाधान असं आहे की आज ठीक आहे, बाहेर जर बघितलं तर नोकरी नाही. त्यानंतर ट्रेनिंग मीटिंगमध्ये बघतो आपण AIचा जमाना आहे. कितीही शिक्षण घेतलं तर पुढे मुलांना नोकरी लागल याबद्दल शाश्वती नाही. असं असताना नेटवर्क मार्केटिंग काय देतं. माझ्यासारख्या वडीलधाऱ्या व्यक्ती हा विचार करतो की आज
आपण जे मेहनत घेतो, आज जो आपण त्रास घेतो, सरांनी सांगितलं की जर मला जालन्याला उतरायचं मी कधी परभणीला गेलो, ही जी अहोरात्र जी मेहनत आहे ही कशासाठी आहे? तर मित्रांनो, ही फक्त आपल्या कुटुंबासाठी आहे. आणि ज्यावेळेस प्रत्येकाला वाटतं की पुढचं काहीच काही म्हणजे सत्य नाही, कारण कॉम्पिटिशन फार आहे, तर आपण एक नॉमिनी फॅसिलिटीच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना हा बिझनेस डेव्हलप देऊ शकतो. कारण ही फार वेगळी बाब आहे. तर यामध्ये मी अत्यंत म्हणजे त्यासाठी मी काम करतो. आणि याचबरोबर काय सांगावं की जसं एक वडील झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये मुलं पण असतात. आज आदित्य सर म्हणजे माझ्या मुलाच्या बरोबरीचं आहे, पण एक मुलाला कसं सांभाळायचं, वेगवेगळ्या पद्धतीनं तो जर रिॲक्ट करत असला तर त्याला कशा पद्धतीने डायरेक्शन द्यायची, आणि डायरेक्शन देऊन आज एवढा अभिमान आहे. काही वेळेस तर आदित्य सरची रँक पुढे, माझी रँक मागे, असं पण घडलेलं आहे, पण मला त्याचा सार्थ अभिमान आहे. आणि नेटवर्क मार्केटिंगमध्ये मला एकच सांगायचं की प्रत्येकानं इथे स्वतःला खरंच आजमावायलाच पाहिजे. कारण स्वतःला आजमावलं यापेक्षा दुसरं क्षेत्रच नाही. असं सांगितलं तर महामानवाचे एक शब्द आहे की शिका, इथे सुद्धा शिक्षण घ्यावंच लागेल, संघटित व्हावंच लागेल, आणि संघर्ष केला ना तर 100% जीवनामध्ये बदल आहे. आज माझा झाला, याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बदल हो. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय माय लाईफस्टाईल, ओनली माय लाईफस्टाईल.